पूर्ण योगामुळे जे काही सगळं रूपांतर होतं त्याविषयी आपण विचार करतो. त्यातला एक शेवटचा मुद्दा राहिला आहे की जो आता आपण पाहणार आहोत. आधी रूपांतर हा अर्थ मनामध्ये स्पष्ट असेल असं मी गृहीत धरते की रूपांतर ह्याचा अर्थ केवळ सुधारणा नाही आहे, त्या परिस्थितीमध्ये सुधारणा करणं हे त्या ठिकाणी अपेक्षित नाही आहे. पूर्ण रूपच बदलणं, फॉर्म, ट्रान्सफॉर्मेशन असं त्याला म्हटलं आहे. ट्रान्स म्हणजे तो फॉर्म बदलतो, तो साचाच बदलतो, ही त्यामध्ये कल्पना आहे. आता त्यामध्ये श्री अरविंदांनी असं म्हटलेलं आहे की हे जे रूपांतर होतं ते 3 प्रकारे होतं. एक म्हणजे सायकिक रूपांतर, हे ट्रान्सफॉर्मेशन, आत्मिक रूपांतर. दुसरं म्हणजे स्पिरिच्युअल, ज्याला आध्यात्मिक रूपांतर असं म्हणतात. आणि त्यानंतर तिसरं म्हणजे सुप्रमेंटल, म्हणजे अतिमानसिक रूपांतर. आता हा जो शेवटचा मुद्दा आहे त्याच्याकडे आपण जाणार आहोत. त्यापूर्वी केवळ आधी जे काही आपण पाहिलं त्याच्याशी थोडंसं जुळवून घेण्यासाठी फक्त एवढंच सांगते की काल जो आपण शेवटी जो भाग पाहिला आध्यात्मिक रूपांतराचा, त्या बाबतीत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मनामध्ये स्पष्ट असू दे. आणि त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आध्यात्मिक रूपांतर हे अशा प्रकारचं रूपांतर आहे की जिथे मानवी जाणीव ही अधिक उच्च स्तरावरती, जे सगळे हायर माइंड, इल्युमाइंड माइंड, इंट्युटिव्ह माइंड आणि ओव्हर माइंड, सुपर माइंड, असं जे काही सगळं वरचे स्तर आहेत त्या स्तरांवरती ती जाते. आणि सुपर माइंड हा उल्लेख आता नाही केला तरी चालेल, कारण ते ट्रान्सफॉर्मेशन हे आता आपण शेवटच्या भागामध्ये पाहणार आहोत. पण मानवी जाणीव अधिक उच्च स्तरावर जाणं, किंवा उलट्या अर्थामध्ये, उलट्या शब्दामध्ये असं म्हणता येईल की उच्च स्तरावरची जाणीव मानवामध्ये अवरोहित होणं, हे दोन ज्या वेळेला घडतं की ती उच्च जाणीव आपल्यामध्ये निर्माण होणं, हे ज्या वेळेला घडतं त्यावेळेला माणूस एका अत्यंत उच्च अशा आध्यात्मिक स्थितीला पोचलेला असतो की जी स्थिती अशी असते की त्याला सर्वत्र ईश्वर जाणवतो. तो इतका म्हणजे त्या ईश्वरापासून विलग होऊन या विश्वामध्ये आलेला तो ईश्वराचा अंश त्या विश्वातीताच्या कितीतरी जवळ पोचतो. त्याला तो विश्वातीत, ते शाश्वत सत्य जे आहे ते आपल्या खूप जवळ आहे असं जाणवतं. आणि म्हणजे सर्व ध्वनींमध्ये त्याला ईश्वराचे बोल ऐकायला येतात. लक्षात घ्या, म्हणजे जवळ जाणवतो याचा अर्थ असा की तो सर्वत्र तोच आहे अशी जी जाणीव असते, त्याच्यामध्ये ही सर्व प्रकारची जाणीव असते की सर्व ध्वनींमध्ये ईश्वराचे बोल ऐकायला येतात. सर्व प्रकारच्या स्पर्शांमध्ये ईश्वर जाणवतो. सर्वत्र ईश्वरच आहे अशा प्रकारचा विचार आणि त्या ईश्वराचं दर्शन साधकाला घडतं की जे आपण श्री अरविंदांच्या आयुष्यामध्ये कसं घडलंय आपण पाहिलेलं आहे. तर ती जी त्यांची त्यावेळची स्थिती होती ती आध्यात्मिक रूपांतराची स्थिती होती असं आपण म्हणू शकतो. तर असं हे जे रूपांतर आहे, हे रूपांतर हा अर्थातच ह्या रूपांतरातला दुसरा टप्पा आहे. पहिला आत्मिक आणि दुसरं आध्यात्मिक, हा दुसरा टप्पा झाला. हा जो आध्यात्मिक रूपांतराचा टप्पा आहे, म्हणजे हे जे आध्यात्मिक रूपांतर होतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यात प्रश्नच नाही. खूप उंचीला माणूस आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत उच्च अवस्थेला माणूस पोचलेला असतो, साधक पोचलेला असतो. त्यामुळे हे आध्यात्मिक रूपांतर हे आयुष्यामध्ये जर कोणाच्या घडलं फार कठीण आहे. म्हणून आपण श्री अरविंदांचा उल्लेख करतो.
म्हणून आपण रामकृष्णांचा उल्लेख करतो की अशांच्याच जीवनामध्ये अशा प्रकारचे किंवा इतर, म्हणजे मी काही केवळ तेवढ्याच व्यक्ती म्हणत नाही, पण तितक्या उंचीला ते पोचलेले असतात, त्यावेळेला ते आध्यात्मिक त्यांचं रूपांतर झालेलं असतं. हे खूप महत्त्वाचा हा टप्पा आहे, ह्यात प्रश्नच नाही. कारण ह्याच्यामधली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणूस हा त्या विश्वातीताच्या खूप जवळ आलेला आहे. त्याच्या मनामध्ये फार उच्च स्वरूपाची ईश्वरी जाणीव ज्याला म्हणतात त्याच्या खूप जवळ तो पोचलेला आहे आणि अशा उच्च स्तरावरती तो पोचला आहे. त्यामुळे अर्थातच हे रूपांतर खूप महत्त्वाचं आहे. पण आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे वळतो आणि पण हा जो शब्द मी वापरला तो अशा अर्थाने वापरला की हे रूपांतर, आध्यात्मिक रूपांतर हे अत्यंत महत्त्वाचं, अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं असलं तरी सुद्धा ते पूर्णत्वाला माणूस त्याच्यामुळे पोचत नाही. साधक हा पूर्ण योग आहे. तर त्यामुळे त्या पूर्णत्वाच्या स्थितीला साधक पोचत नाही. आणि का पोचत नाही तर किंवा कसा पोचत नाही ह्याचं महत्त्वाची परिस्थिती अशी की माणसामधली म्हणजे त्या साधकामधली कनिष्ठ प्रकृती, आता हे शब्द सगळे तुम्हाला माहिती आहेत, गृहीत धरते मी, तर माणसामधली किंवा त्या साधकामधली कनिष्ठ प्रकृती पूर्णतः नाहीशी होऊन श्रेष्ठ प्रकृती पूर्णतः त्याच्यामध्ये निर्माण होत नाही, झालेली नसते. म्हणजे श्री अरविंदांच्याही बाबतीमध्ये, त्यांच्याही जीवनामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की खूप योग साधना अलीपूरच्या काळामध्ये त्यांनी केली त्या संबंध वर्षामध्ये, आणि म्हणून ते अत्यंत उच्च अशा आध्यात्मिक स्थितीला पोचले. पण ते पूर्णत्वाची ती स्थिती नव्हती हे त्यांच्याच नंतर लक्षात आलं आणि त्यानंतरची योग साधना त्यामुळे त्यांना पूर्णत्वाला घेऊन गेली. तर काय घडतं किंवा काय कमी पडतं तर कनिष्ठ प्रकृती ही पूर्णतः नष्ट होऊन, कारण तेच तर मुळे, त्यालाच तर मुळे रूपांतर म्हटलंय ना की ही प्रकृती पूर्ण नष्टच होऊन दुसरी श्रेष्ठ प्रकृती आपल्यामध्ये निर्माण होणं त्यालाच रूपांतर म्हणतात. आणि ती स्थिती निर्माण झालेली नसते ह्याच्यामध्ये, ह्या रूपांतरामध्ये ते घडत नाही. आध्यात्मिक रूपांतरामुळे होणारे बदल खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे अनेक ईश्वराच्या जवळ माणूस येतो, ईश्वर आणि माणूस याच्यातलं अंतर कमी होतं, उच्च जाणीवा आणि मानवी जाणीव ह्याच्यामधलं अंतर कमी होतं, माणूस आणि विश्व ह्यांच्यामधलं अंतर कमी होतं, माणूस विश्वाच्या म्हणजे सगळं विश्व त्याच्या जवळ आहे अशा प्रकारची ही जाणीव त्याला निर्माण होते. हे सगळं जरी असलं तरी सुद्धा ह्यामध्ये पूर्ण ह्या प्रकृतीच्या मध्ये पूर्णतः बदल किंवा रूपांतर झालेलं नसतं. आणि हे का होत नाही ह्याचं कारण असं की मानवी स्वभाव किंवा मानवी मन म्हणा, प्राण म्हणा, आता हे शब्द सगळे तुम्हाला माहिती आहेत, मन, प्राण, शरीर, हे सगळं मानवाचं असं आहे की खूप त्याच्यामध्ये चंचलता असते, खूप चंचलता असते. अशी सतत असा एक सुसंवाद आपल्या वर्तनामध्ये कधी नसतो. मानवी मन खूप चंचल असतं, अस्थिर असतं आणि त्यामुळे ही उच्च स्तरावरची जाणीव जरी अवरोहित होऊन मानवामध्ये आली, लक्षात घ्या काय सांगते मी ते, की उच्च स्तरावरची जाणीव अवरोहित होऊन मानवामध्ये जरी आली तरी ती स्थिर होत नाही. हा त्यातला फार महत्त्वाचा भाग आहे की ती जाणीव येते माणसामध्ये, साधकामध्ये ती जाणीव येते, पण कधीतरी तसं जाणवतं, पुन्हा माणूस विसरतो, पुन्हा एक सामान्य जीवन
त्याचं निर्माण होतं. म्हणजेच ती जी जाणीव आहे, उच्च स्तरांवरची जी प्रकाशित जाणीव आहे, जी अत्यंत अंतर्ज्ञानी साक्षात्कारी अशी जी जाणीव आहे, ती जाणीव मानवी मनामध्ये स्थिर होत नाही. आणि ती स्थिर होत नाही ह्याचं कारण काय, का स्थिर होत नाही? एक मी असं फक्त म्हटलं की मानवी मन खूप अचंचल आहे, अस्थिर आहे आणि त्यामुळे आत्ता खूप उच्च विचार मनात आले असं तुमच्यापैकी सुद्धा कित्येकाने माझ्याकडे बोलून दाखवलं की इथे ऐकत असताना हे सगळं खूप पटतं, इतकं जाणवतं, असं आपण असलं पाहिजे असं वाटतं. पण हे खूप लवकर निघूनही जातात. हे चांगले विचार आपल्या मनातले निघून जातात. हे जे घडतं हीच परिस्थिती जी मला काहींनी बोलून दाखवली, त्याच परिस्थितीबद्दल मी आता बोलते की अशा प्रकारे आपण मानवी आपलं मन, आपलं सगळी एकूण जाणीव अशा प्रकारची असते की ती जाणीव, त्या जाणीवेमध्ये इतका स्थिरता नसते आणि त्यामुळे ते वरून आलेली इतकी महान अशी जाणीव आपल्यामध्ये स्थिर होत नाही. आणि ती स्थिर होत नाही हे असं तरी का घडतं, का नाही असं, ती स्थिर का राहत नाही? त्याचं खरं कारण, यात महत्त्वाचं कारण जे श्री अरविंदांनी सांगितलंय, फार सुंदर त्या शब्दामध्ये त्यांनी सांगितलंय, ते असं म्हणतात की हा जो मानवी मनाचा एक साचा, मी पहिल्यापासून हा म्हणून शब्द वापरलेला आहे की हा जो मानवी मनाचा जो एक साचा आहे तो पूर्णतः बदलून टाकण्याची क्षमता माणसामध्ये नसते. माणसामध्ये म्हणजे माणूस कुठे कमी पडतो, ह्या ठिकाणी कमी पडतो की आपल्या मनाचा, हे जे काही मन आहे, आपण कितीही प्रयत्न केले, आपल्या मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न केला, उच्च जाणीवा मनामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी क्षणिक काहीतरी गोष्टी घडतात आणि आपण पूर्ण वेगळेच काहीतरी वागतो. हे जे घडतं ह्याचं कारण म्हणजे मानवी मनाचा जो एक साचा तयार झालेला आहे की ज्याच्यात ते मन पक्क बसलेलं आहे. आपल्या सगळ्या इच्छा, आकांक्षा जीवनातल्या त्याच्यामध्ये अशा दृढ होऊन गेल्या आहेत त्या साच्यामध्ये. तो जो साचा आहे तो बदलण्याची क्षमता मानवामध्ये नसते. मग कोणामध्ये असते हा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं श्री अरविंदांनी दिलेलं उत्तर असं आहे की ज्या शक्तीने, ज्या ईश्वराने किंवा ज्या शक्तीने पहिल्यांदा मानवी मनाचा साचा बनवला, ती शक्तीच तो साचा बदलू शकते. लक्षात आलं? किती सुंदर त्यांच्या विचारांचा रोख आहे पहा की आपण नाही करू शकत. आपल्याला कळतं की का आपण पुन्हा त्याच विचारांकडे जातो, आपण हे सगळे विचार का विसरतो. ह्याचं कारण आपल्यामध्ये ती क्षमता नाही की आपण पूर्णतः आपल्या मनाचा साचा बदलून टाकू. ही क्षमता आपल्यामध्ये नाही. ती कोणाची क्षमता आहे तर त्या ईश्वरी शक्तीची, ज्या ईश्वराने आपला मनाचा साचा पहिल्यांदा बनवला, तोच ईश्वर किंवा त्याचीच ती महाशक्ती जी आहे ती आपल्या मनाचा साचा बदलू शकते. आणि त्यामुळे मग असं म्हणता येतं की जर रूपांतर जे आहे त्याची ही अंतिम अवस्था आहे आणि ते जर रूपांतर घडायला पाहिजे असेल, हे अंतिम असं अवस्थेतलं रूपांतर जर आपल्याला घडायला पाहिजे असेल, ज्याला अति मानसिक रूपांतर असंच म्हटलेलं आहे, ते जर घडायला पाहिजे असेल तर मग त्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे ती अतिमानसिक शक्ती आपल्यामध्ये अवरोहित होणं. अतिमानसिक शक्ती आपल्यामध्ये अवरोहित होणं, ती शक्ती आपल्यामध्ये येणं. जी क्षमता आपल्यामध्ये नाही ती क्षमता त्या शक्तीमध्ये आहे, त्या महाशक्तीमध्ये आहे, त्या डिव्हाइन मदरमध्ये आहे. आणि ती डिव्हाइन मदर किंवा तो ईश्वराची ती शक्ती
तीच हे कार्य करू शकणार आहे आणि ती म्हणजेच अतिमानसिक चेतना, सुप्रामेंटल कॉन्शियसनेस, ज्याला सत्य चेतना असं आपल्या वेदांमध्ये म्हटलं. आठवलं मी अगदी सुरुवातीला हा उल्लेख केलेला होता की सत्य चेतना असा ह्या चेतनेचा उल्लेख वेदांमध्ये आहे आणि त्यालाच श्री अरविंदांनी सुप्रामेंटल कॉन्शियसनेस असं म्हटलेलं आहे. तर ती जी अतिमानसिक चेतनेची शक्ती आहे, ती जी महाशक्ती आहे, ती आपल्यामध्ये आली पाहिजे आणि त्यासाठी आपण तिला अर्थातच मुक्तद्वार केलं पाहिजे. म्हणजे ती आपलं बदल करेल, पण त्यासाठी आपण आपली दारं झाकून बसलो तर ती आपल्यामध्ये येणंच शक्य नाही. त्यामुळे आपल्यामध्ये जर ती अवरोहित व्हायला पाहिजे असेल तर आपण ओपन व्हायला पाहिजे. बरोबर आहे, आपण त्या शक्तीला ओपन व्हायला पाहिजे, आपण त्या शक्तीला मुक्त द्वार करून दिलं पाहिजे, तेव्हाच ती शक्ती आपल्यामध्ये येईल. आणि म्हणून ती शक्ती आपल्यामध्ये यावी अशी तीव्र अभिप्सा आपल्यामध्ये असायला पाहिजे. आता पहा, पुन्हा पहिल्या त्या मुद्द्यांकडे आपण येतोय. लक्षात आलं असेल की आवश्यकता काय आहेत, या सगळ्या पूर्ण योगाच्या आवश्यकता काय आहेत हे पाहताना आपण या सगळ्या गोष्टींचे उल्लेख केले होते की तीव्र अभिप्सा का पाहिजे आणि तीव्र अभिप्सेचा खरा अर्थ काय हे आता तुम्हाला पूर्णतः कळलं असेल की हा जो काही आपल्यामध्ये रूपांतर व्हायचं आहे किंवा व्हायला पाहिजे ते रूपांतर आपण घडवू शकत नाही. हे पुढचं रूपांतर आपण काही मर्यादेपर्यंत आपण आरोहित व्हायचं, ते आता पूर्ण तुम्हाला माहिती आहे की त्या स्तरापर्यंत जायचं, त्या महाशक्तीच्या उंबरठ्यापर्यंत आपण जायचं. पण त्याच्या पुढचं जे कार्य आहे ते कार्य त्या शक्तीचं आहे आणि त्यासाठी आपल्या मनामध्ये अशी तीव्र अभिप्सा असायला पाहिजे की ती महाशक्ती आपल्यामध्ये अवरोहित होऊ दे, ती महाशक्ती आपल्यामध्ये कार्यरत होऊ दे, अशा प्रकारची अभिप्सा. आणि अर्थातच त्याबरोबर त्या शक्तीला पूर्णतः समर्पण. सगळे बघा, त्या आवश्यकता आपण ज्या पाहिल्या त्यांचाच उल्लेख मी पुन्हा करते की अभिप्सा पाहिजे का पाहिजे, आरोहण व्हायला पाहिजे का पाहिजे, आणि आता मी समर्पणाचा उल्लेख केला, ओपन होणं, मुक्तद्वार, हे सगळे उल्लेख त्या आधीच्या एका मुद्द्यामध्ये आलेत. तेच आता आपण शेवटी पाहतोय की आपण काय करायचंय. आपण आपलं पहिल्यांदा आरोहण करायचंय, त्यानंतर काय करायचंय, त्या शक्तीला ओपन व्हायचंय, उन्मुख व्हायचंय, त्या शक्तीला आपल्यामध्ये, ती शक्ती आपल्यामध्ये यावी म्हणून आपल्यामध्ये तीव्र अभिप्सा ठेवायची आहे. आणि ती ज्या वेळेला आपल्यामध्ये येईल त्यावेळेला आपलं पूर्ण समर्पण पाहिजे. नाहीतर मग ती काय कार्य करणार. आपण जर फक्त आपल्याच इच्छा, आपल्याच कल्पना, आपलेच विचार हेच जर धरून बसलो की छे आमच्या गुरूंनी असं सांगितलंय, आम्ही त्याच मार्गाने जाणार, हेच जर आपण मनामध्ये एक दृढ विचार तसाच धरून बसलो, अर्थात ह्याचा अर्थ असा चुकीचा घेऊ नका की कोणाचे गुरु काही चुकीचं सांगतात असा त्याचा अर्थ नव्हे, परंतु विचार करून पाहावं की जर आपल्याला आणखीन काही प्रगती साधायची असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्यामध्ये हे काही रूपांतर घडलं पाहिजे आणि त्यासाठी या मार्गाने आपण गेलं पाहिजे. आणि अशा प्रकारे त्या शक्तीला आपण आपल्यामध्ये अवरोहित व्हायला द्यायचं, तिचं स्वागत करायचं, स्वीकार करायचा, तिला समर्पित व्हायचं आणि तिला आपल्यामध्ये कार्यरत व्हायला द्यायचं. त्यावेळेला आपला प्रकृतीचा साचा बदलून जाईल. लक्षात आलं, प्रकृतीचा साचाच बदलेल. त्या जुन्या साच्यामध्ये आता आपली प्रकृती राहणार नाही, आपल्या प्रकृतीचा साचाच बदलून जाईल. आणि अशा प्रकारे हे रूपांतर अतिमानसिक ह्या शक्तीच्या द्वारे, अतिमानसिक चेतनेच्या द्वारे जे रूपांतर घडतं त्याला श्री अरविंदांनी सुप्रामेंटल
ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे अतिमानसिक रूपांतर असं म्हटलेलं आहे. आणि आता ही जी अतिमानसिक शक्ती आहे ती शक्ती तिचं वर्णन केलं आहे श्री अरविंदांनी थोड्या प्रमाणामध्ये. तुमच्या पुढे मांडते की ती कशी आहे शक्ती, काय करते ती. तर त्या शक्तीमध्ये अशा प्रकारचं सामर्थ्य आहे की ज्याच्यामध्ये ईश्वरी बळ आहे. आपलं मानवी बळ काही कामाचं नाही या पुढच्या रूपांतराला. तर ह्या शक्तीमध्ये, या अतिमानसिक शक्तीमध्ये ईश्वरी बळ आहे. तिचं जे सामर्थ्य आहे ते ईश्वराचं सामर्थ्य आहे, ईश्वरी बळ त्याच्यामध्ये आहे. आणि अर्थातच ईश्वराची इच्छा, ईश्वराची आकांक्षा, योजना यानुसार ती आपलं रूपांतर करत असते आणि अशा प्रकारे ती आपल्यामध्ये बदल घडवून आणते. आणि आता ह्या अतिमानसाचं एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा अतिमानसिक शक्तीचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आता मी तुमच्यासमोर ठेवते. आणि ते असं आहे की ही अतिमानसिक म्हणजे सुप्रामेंटल ही जी चेतना आहे, ही जी शक्ती आहे, ह्याचं एक म्हणजे ती आपलं जे रूपांतर घडवते त्यामध्ये जे इतर कुठल्याही मार्गाने साध्य होत नाही पण तिच्याचमुळे ते साध्य होऊ शकतं, असं एक महत्त्वाचं रूपांतराचा पैलू असा. आणि तो म्हणजे असा की ही अतिमानसिक शक्ती ही आपल्यामध्ये पूर्णतः शारीरिक रूपांतर करू शकते. शारीरिक रूपांतर म्हणजे काय स्पष्ट करणार आहे मी पुढे, की शारीरिक रूपांतर की जे एरवी आपल्या म्हणजे शारीरिक रूपांतर ह्याचा अर्थ की शारीरिक बळ वाढवणं असं नाही आहे. शारीरिक रूपांतर ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या, हे रूपांतर आहे. केवळ आहे आपण कमजोर आहोत शारीरिकदृष्ट्या म्हणून आपलं बळ वाढवायचं अशा प्रकारचा हा भागच नाही आहे. हे रूपांतर आहे. आणि हे जे रूपांतर आहे शारीरिक रूपांतर हे काय आहे तर श्री अरविंद असं म्हणतात की ती जी अतिमानसिक चेतना आहे ती आपल्या नसांमध्ये असे शब्द आहेत ना त्यांचे, की ती चेतना, ती जाणीव आपल्या नसांमध्ये म्हणजे नर्व्समध्ये आणि आपल्या पेशींमध्ये, आपल्या सेल्समध्ये ती चेतना भरून जाते, रूपांतर होतं. ह्याचा अर्थ काय, मदरनी खूप वेळेला हा उल्लेख केले आहे की सेल्स सुद्धा वेगळ्या प्रकारे त्यांच्यातली सेल्समधली जाणीव बदलते. आता आपल्याला ही कल्पनाच करता येत नाही की सेल्समध्ये काय जाणीव असते, कारण आपण जे काही घडतो, जे काही आपलं शरीराचं एकूण स्वरूप आहे ते आपण गृहीतच धरलेलं आहे. त्याच्यामध्ये काय चेतना असते हे आपल्या लक्षातच आलेलं नाही आहे. परंतु ह्या रूपांतरामध्ये ती अतिमानसिक चेतना म्हणजे आपल्या सेल्समधली किंवा आपल्या नसांमधली ही जी अगदी सामान्य चेतना आहे की ज्याच्यामुळे आपण सामान्य जीवन जगतो, बरोबर आहे. सामान्य कुठल्याही शरीराच्या मागण्यांना आपण त्या मागण्यांनुसार आपण वागतो, कारण आपल्या सेल्स, आपल्या नसा या सगळं मुळी त्याच दिशेने घडत असतं, त्याच दिशेने जात असतं. त्याच्यामधली जाणीवच मुळी सामान्य असते. त्याच्या ऐवजी आपल्या नर्व्समध्ये, आपल्या सेल्समध्ये म्हणजे नसांमध्ये, आपल्या पेशींमध्ये ती चेतना भरून राहते, ती चेतना भरते असं श्री अरविंद म्हणतात. आणि त्याचं मी तुम्हाला त्याच्या पुढे श्री अरविंदांचं एक काव्य सांगणार आहे की ज्याच्यामध्ये हे किती सुंदर शब्दामध्ये त्यांनी वर्णन केलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते असं म्हणतात की आपल्या नसांमध्ये, आपल्या सेल्समध्ये ती अतिमानसिक चेतना भरून राहते आणि आपलं सगळं तेजस्वी असं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण होतं. तेजस्वी सामर्थ्य म्हणजे काल
दीक्षित काकांनी जो उल्लेख केला त्याच्यामध्ये त्यांनी एवढा उल्लेख केला होता, तुम्हाला आठवेल की श्री अरविंदांचा योग साधनेचा जो पुढचा काळ आहे, म्हणजे पॉंडिचेरीत आल्यानंतरचा, की जिथे ते फक्त योग साधनाच त्याच्यामध्येच ते घडलेले होते, तो जो काळ आहे त्यामध्ये त्यांच्या शरीरावर एक वेगळ्या प्रकारचं तेज आलं होतं असं ते जे म्हणतात. आणि हा अनेक अध्यात्मामध्ये असलेल्या लोकांचा हा अनुभव आहे की एक वेगळ्या प्रकारचं तेज शरीरावरती, आपल्या सर्व चेहऱ्यावरती अशा प्रकारचं तेज येतं. आणि ते केवळ बाह्य नव्हे, ते अंतर्गत तेज, म्हणजे आपल्या त्या नसांमध्येच ते तेज येतं, आपल्या सेल्समध्ये ते तेज येतं. असं ते अत्यंत तेजस्वी असं सगळी ती चेतना आपल्यामध्ये भरून जाते असं त्यांनी म्हटलंय. आणि हा सगळा अनुभव श्री अरविंदांनी स्वतः घेतलेला आहे. श्री अरविंदांनी हा सगळा जे काही मी सांगते, हा संपूर्ण अनुभव ते स्वतः जे काही सांगतायत या ठिकाणी, हा सगळा त्यांचा अनुभव आहे. आणि त्या अनुभवाच्या आधारे ते सांगतायत की काय काय घडतं, काय काय घडत नाही, काय घडतं. आपलं मन आपण बदलू शकत नाही, मनाचा साचा, त्याच्यासाठी ईश्वरी शक्ती हवी असते. हा सुद्धा त्यांचा अनुभव आहे की जो त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. आता ह्या श्री अरविंदांचा जो अनुभव आहे, हे जे त्यांच्यामध्ये रूपांतर घडलं, अतिमानसिक चेतना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि ज्याला ते सुप्रमेंटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात, तसं अतिमानसिक रूपांतर श्री अरविंदांचं स्वतःचं घडलं. आणि ते त्यांनी एका काव्यामध्ये, एका लहान एक सॉनेट आहे, एक काव्य आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी तो त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला आहे. आणि तो इतका सुंदर आहे. मी इंग्लिशपेक्षा मी ते थोडं त्याचं मराठीकरण मी स्वतः केलं आणि ते तुमच्या पुढे हे करते. काही त्यातला महत्त्वाचा भाग की ते असं म्हणतात की म्हणजे इंग्लिश शब्दाचं भाषांतर आहे म्हणून ते इंग्लिशमध्ये आय हॅव ड्रंक, म्हणजे मी पेय प्यायलोय, अशा प्रकारचा तो उल्लेख आहे. आणि काय तर ते काय म्हणतात की मी ईश्वरी रूपाचं पेय प्यायलोय, ईश्वरी रूपाचं पेय प्यायलोय असं ते म्हणतात. की ईश्वरी रूप मी प्यायलोय म्हणजे अंतर्गत जातं ना, ते आपल्या नसांमध्ये, आपल्या पेशींमध्ये ते जातं. हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी असे शब्द वापरले की पेय आपण प्यायलो की ते आपल्या आतमध्ये जातं. म्हणून हा उल्लेख त्यांनी केलेला आहे की मी ईश्वरी त्या चैतन्याचं मी पेय प्यायलो आहे. ईश्वर, शुद्ध ईश्वर माझ्या नसांमधून वाहतो आहे. पहा कसे शब्द आहेत की शुद्ध ईश्वर माझ्या नसांमधून वाहतोय असं ते म्हणतात. म्हणजे काय माझ्यावर परिणाम झालेला आहे तर तो शुद्ध ईश्वर माझ्या नसांमधून वाहतो आहे. मी आता प्रकृतीचा गुलाम राहिलो नाही. म्हणजे जे आहे ना, कनिष्ठ प्रकृती पूर्ण गेली पाहिजे, आपण त्याचे गुलाम असतो आणि म्हणून आपण अशा प्रकारे सामान्य पशुवत आपण वर्तन करतो. ते माझं सगळं गेलंय. ते म्हणतात की मी आता प्रकृतीचा गुलाम राहिलो नाही. आणि प्रकृती म्हणजे कनिष्ठ प्रकृती, त्या प्रकृतीचा मी गुलाम राहिलो नाही, असे काही शब्द आहेत. आणि त्यानंतर त्यांनी तो शेवट केला आहे, तो इंग्लिशच सांगते मी तुम्हाला त्यांचे शब्द. आणि ते असे आहेत की माय बॉडी इज अ हॅपी टूल ऑफ गॉड. माय बॉडी म्हणजे माझं शरीर कसं बदललं तर इट्स अ हॅपी टूल ऑफ दॅट गॉड. ती जी ईश्वरी शक्ती आहे, तो जो विश्वातीत ईश्वर आहे, त्याचं आता साधन झालं. साधन, टूल,
म्हणजे हत्यार, साधन. तर माय बॉडी इज अ टूल ऑफ गॉड, हॅपी टूल ऑफ, हॅपी म्हटलंय म्हणजे काहीतरी मला करावं लागतं म्हणून मी करत नाही. इट्स अ हॅपी टूल ऑफ गॉड. अँड माय स्पिरिट, स्पिरिट ह्याचा अर्थ आत्मा, स्पिरिट, माय स्पिरिट इज अ वास्ट सन ऑफ डेथलेस लाईट असं ते म्हणतात. माय स्पिरिट म्हणजे माझा आत्मा, माय स्पिरिट इज अ वास्ट सन, एक प्रचंड मोठा सूर्य आहे, एक प्रचंड मोठा सूर्य आहे. माझं स्पिरिट, माझा आत्मा काय आहे, ते एक प्रचंड मोठा सूर्य आहे. इट्स अ वास्ट सन ऑफ डेथलेस लाईट. डेथलेस म्हणजे तो प्रकाश कधी संपणार नाही. डेथलेस, तो शाश्वत प्रकाश आहे, तो शाश्वत आहे, जो माझ्या आता माझ्या आत्म्याला, माझा आत्मा असा काही प्रकाशित झालेला आहे की तो प्रकाश कधीच नाहीसा होणार नाही. आणि म्हणून ते म्हणतात इट्स अ डेथलेस, म्हणजे तो इट्स माय स्पिरिट इज अ वास्ट सन, सन सूर्य, वास्ट सन ऑफ डेथलेस लाईट असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता हे जे शब्द आहेत म्हणजे श्री अरविंदांनी हे सुप्रामेंटल कॉन्शियसनेस, सुप्रामेंटल ट्रान्सफॉर्मेशन हे स्वतः कसं अनुभवलं, त्यांच्या शरीरामध्ये बदल झालेले त्यांना कसे जाणवले, हे त्यांनी ह्या काव्यामध्ये लिहिलेले आहेत की ज्याच्यातून आपल्याला कळतं की सुप्रामेंटल ट्रान्सफॉर्मेशन होणं म्हणजे काय होणं, त्याच्यामध्ये आपलं शरीरही बदलतं. हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. मन बदलणं, आपल्या प्राणशक्तीची चेतना बदलणं इथपर्यंत आपण समजू शकतो, पण आपल्या नर्व्समध्ये, आपल्या सगळ्या नसांमध्ये, पेशींमध्ये वेगळ्या प्रकारची चेतना निर्माण होणं ही कल्पनाच आपल्या मनामध्ये करू शकत नाही आपण. पण तो अनुभव स्वतः श्री अरविंदांनी घेतला आणि तो अशा काव्यामध्ये त्यांनी मांडलेला आहे. आणि तो मी म्हणून ते काव्य तुम्हाला सांगितलं की व्हॉट इज सुप्रामेंटल ट्रान्सफॉर्मेशन हे या काव्यावरून कळतं की इतका बदल, सर्वसाधारण बदल नाही आहे हा, ही सुधारणा नाही आहे, पूर्ण सगळं बदलून गेलेलं आहे. अशा प्रकारचा बदल त्यांच्यामध्ये झालेला होता. आणि त्यांच्या त्या अनुभवाच्या आधारे हा त्यांनी सुप्रामेंटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय हे आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता या संदर्भामध्ये आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करते की जो आवश्यक आहे असं मला स्वतःला वाटतं आणि श्री अरविंदांनीही तो केलेला आहे. आणि तो असा की आधुनिक काळामध्ये आपण माणसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल खूप काही बोलतो, बरोबर आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, की पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्वाची एकूण वाढ कशी व्हायला पाहिजे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याबद्दल खूप काही चर्चा होतात. त्याच्यासाठी क्लासेस असतात वगैरे वगैरे, सगळं काही घडत असतं. तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं आपण ज्याला म्हणतो, व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास असं ज्याला आपण म्हणतो आधुनिक काळामध्ये. आणि ते आपलं ध्येय की आपल्या मुलांनी किंवा आपण तसंच करावं, आपण तसं व्हावं, हे आयुष्यातलं एक उच्च ध्येय की तू असा हो असं आपण आपल्या मुलाला सांगत असतो. तर हे जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही जी कल्पना आपल्या आधुनिक काळातली आहे त्याचा थोडा ह्या पूर्णयोगाच्या संदर्भामध्ये आपण असा विचार करूया की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं आपण ज्याला म्हणतो ते काय असतं. लक्षात घ्या की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे ज्याला आपण व्यक्तिमत्व म्हणतो, ते व्यक्तिमत्व म्हणजे फक्त आपल्या व्यक्तिमत्वाचं बाह्यांग असतं, बरोबर आहे. बाह्य आपली बुद्धिमत्ता, फार फार तर इमोशनल क्वोशंट घेतला जातो, एकूण आपलं वर्तन कसं आहे, आपण बोलतो कसे, आपल्याला किती माहिती आहे, जनरल नॉलेज किती आहे वगैरे वगैरे, जे काय इन्फॉर्मेशन आणि एकूण आपल्या बुद्धीची वाढ वगैरे, हे काय आहे, आपल्या व्यक्तिमत्वाची ही बाह्यांग आहे. हा सगळा बाह्य आकार आहे आपल्या व्यक्तिमत्वाचा.
ह्यालाच व्यक्तिमत्व असं म्हणता येत नाही, असं श्री अरविंद म्हणतात की व्यक्तिमत्व ही कल्पना केवळ एवढी मर्यादित नाही आहे. आणि व्यक्तिमत्वाची वाढ, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि त्याचं मोजमाप केलं जातं की कोणाची पर्सनॅलिटी किती डेव्हलप आहे, ह्याचे काही निराळ्या मोजमापाच्या काही पद्धती आहेत, त्याचं मोजमाप केलं जातं. श्री अरविंद असं म्हणतात की ह्या सर्व मोजमापामध्ये व्यक्तीच्या अंतर्गत ज्या काही सुप्त जाणीवा असतील, सुप्त असतील, पण त्या व्यक्तीमध्ये ज्या काही सुप्त जाणीवा असतील आणि ज्या काही उच्च चेतना असतील. आता हे सगळे शब्द तुम्हाला कळतायत ना, की उच्च चेतना, समजा माझ्यामध्ये काही उच्च चेतना आहे, माझ्यामध्ये काहीतरी सुप्त काही जाणीवा आहेत की ज्या त्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या टेस्टमध्ये कळणारच नाही. ते फक्त माझी बुद्धी किती आहे, मला इन्फॉर्मेशन किती आहे, माझं एकूण वर्तन काय आहे वगैरे वगैरे, या बाह्यांगांची फक्त परीक्षा करतात, त्याचीच ती टेस्ट असते. आतमध्ये जे काय आहे त्याचं काही मोजमापच त्याच्यामध्ये नसतं. आणि म्हणून श्री अरविंद स्पष्टपणे म्हणतात की ही जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची अत्यंत चुकीची कल्पना आहे की ही पूर्ण अगदी एखाद्याची पर्सनॅलिटी, एखाद्याचं व्यक्तिमत्व पूर्णत्वाला पोचलंय बरं का, असं जे म्हटलं जातं, त्या पूर्णत्वाचं तुमची मोजमाप काय आहे? तुम्ही फक्त बाह्यांग जर पाहत असाल तर ते बरोबर आहे का? माणसाच्या आतली चेतना काय आहे ह्याचं नको का मोजमाप असायला? आणि मग ती चेतना, आतली चेतना ही कशी असली पाहिजे माणसामध्ये, ज्याला पूर्ण म्हणजे इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी असा शब्द वापरला जातो. इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी, अगदी पूर्णत्वाला पोचलेलं व्यक्तिमत्व असं जे म्हटलं जातं, त्यामध्ये काय असायला पाहिजे? व्यक्तीमध्ये केवळ बाह्यांगता असू दे, आपली सगळी चांगली विकास त्याचा झालेला असू दे, पण त्याच्याबरोबर दोन गोष्टींचा उल्लेख त्यांनी केलेला आहे की त्या अत्यंत आवश्यक आहेत. आणि त्या दोन गोष्टी अशा म्हणजे माणसाला, म्हणजे जेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा आपण विचार करतो त्या माणसाला आपण आत्म्याची जाणीव असायला पाहिजे. आत्मा, आपण आत्मा आहोत ही जाणीव त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आपण केवळ मन, शरीर आणि प्राण हेच आपलं स्वरूप नाही, आपण मुळात आत्मा आहोत ही जाणीव त्याच्यामध्ये असायला पाहिजे. जेव्हा त्याची परफेक्ट पर्सनॅलिटी, इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला ही अंतर्गत जाणीव त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. आणि ती जर नसेल तर तो त्या परफेक्शनला पोचलेला नाही, हे एक. आणि दुसरं म्हणजे असं ते म्हणतात की शाश्वत ती जी शक्ती आहे, तो जो ईश्वर आहे, त्या ईश्वराशी आपला संबंध काय आहे, आपला आणि त्या ईश्वराचा संबंध काय आहे, आपला आणि विश्वाचा संबंध काय आहे, याबद्दलची पूर्ण जाणीव त्या माणसामध्ये असायला पाहिजे. आपण आणि विश्व, आपण आणि ईश्वर ह्यांच्या संबंधाबद्दलची अशी जाणीव असायला पाहिजे की कशी जाणीव, तर आपण स्वतः हे संपूर्ण विश्व आणि तो विश्वातीत ईश्वर हे सगळं संबंधित आहे, ते सर्व एक आहे, ही ती जाणीव असायला पाहिजे की मी सर्व विश्व आणि तो विश्वातीत हे सर्व एक आहे, संबंधित आहे, अशा प्रकारची ती जाणीव असायला पाहिजे. आणि त्या माणसाने सर्व विश्वामध्ये, म्हणजे श्री अरविंद असं म्हणतात की जो माणूस अगदी पूर्णत्वाला पोचलेला आहे असं आपण म्हणू शकू, तो माणूस कसा असतो, तर
तो माणूस हा त्याच्यामध्ये विश्वात्मक जाणीव पूर्णतः भरलेली असते. त्याची सगळी पर्सनॅलिटी ही विश्वात्मक जाणीवेमध्ये किंवा विश्वात्मक जाणीव त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये भरलेली असते. आणि असं हे जे व्यक्तिमत्व आहे, जिथे आता मी आधी एक उल्लेख केला तोच आता पुन्हा करते पहा, की असा जो माणूस आहे त्यांच्या लाईफ डिवाईनमध्ये सुद्धा हा उल्लेख त्यांनी केलेला आहे, की पूर्णत्वाला पोचलेला, दिव्यत्वाला पोचलेला माणूस कसा असतो, तर त्याच्यामध्ये ही विश्वाची जाणीव असते. आणि ती कशी असते, तर तो संपूर्ण विश्वाला आपल्यामध्ये सामावून घेतो. संपूर्ण विश्वाला तो आपल्यामध्ये सामावून घेतो आणि विश्वामध्ये तो विश्वातीताला पाहतो. किती सुंदर कल्पना आहे पहा, की संपूर्ण डिवाइन लाईफ वाचा तुम्ही, लाईफ डिवाइन, त्याच्यामध्ये हे तुम्हाला दिसेल की ज्याला पूर्णत्वाला पोचलेला, दिव्यत्वाला, दिव्य जीवन जगणारा माणूस कसा, तर तो असा असला पाहिजे की ज्याच्यामध्ये अशी जाणीव असली पाहिजे की विश्वाकडे, सर्व विश्वाला तर तो सामावून घेतो, पण विश्वाकडे तो कशा दृष्टीने पाहतो, तर विश्व म्हणजेच तो विश्वातीत आहे. आणि आधी मी जे इंग्लिश तुम्हाला काही शब्द सांगितले ते आता पुन्हा सांगते पहा, त्याची आठवण करून देण्यासाठी. आणि ते म्हणजे असे की ऑल इज गॉड अँड गॉड इज इन एव्हरीथिंग. गॉड इज इन ऑल. हे शब्द मी सांगितले होते ना, हेच त्यांनी पुन्हा सांगितलेलं आहे की ही धारणा, ही जाणीव जेव्हा माणसाच्या मनामध्ये असते त्यावेळेला तो खरा पूर्णत्वाला पोचलेलं त्याचं ते व्यक्तिमत्व असतं. तर त्यामुळे इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी, व्हेरी डेव्हलप पर्सनॅलिटी असं म्हणून आपण जे काही बाह्यांग फक्त पाहतो ती न पाहता माणसाचं खरं व्यक्तिमत्व जाणण्यासाठी माणसातली अंतर्गत जाणीव काय आहे ती आपण पाहायला पाहिजे. आणि ती अशा स्वरूपाची असली पाहिजे, अशी जाणीव असली पाहिजे. आणि त्यानंतर आता शेवट ह्या सर्वाचा करताना एवढाच उल्लेख करते की श्री अरविंद असं म्हणतात की ही जी जाणीव प्रत्येक माणसामध्ये असली पाहिजे असं ते म्हणतात. त्यापुढे त्यांचं असा पूर्ण विश्वास श्री अरविंदांना आहे की काही काळानंतर तरी, काही शतकं जातील कदाचित, पण काही काळानंतर तरी अशी परिस्थिती निर्माण होईल की संपूर्ण मानव वंशामध्ये असं आत्मिक रूपांतर, आध्यात्मिक रूपांतर आणि अतिमानसिक रूपांतर हे तीनही प्रकारचं रूपांतर घडलेलं असेल असा मानववंश निर्माण होईल की ज्याच्यामध्ये हे तीनही रूपांतर आहे. सायकिक, हे स्पिरिच्युअल आणि सुप्रामेंटल असं तिन्ही प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन घडलेला असा मानववंश काही काळानंतर, किती काळ जाईल आपल्याला सांगता येत नाही, काही शतकांचा काळ जाईल, परंतु काही काळानंतर तरी हे निश्चितपणे घडणार आहे अशी त्यांच्या मनामध्ये दृढ श्रद्धा आहे, दृढ विश्वास आहे, त्यांना निश्चितता आहे. आणि ते असं म्हणतात की डिव्हाइन लाईफ इन डिव्हाइन बॉडी हे ध्येय आपण गाठणारच. पहा, डिव्हाइन लाईफ इन डिव्हाइन बॉडी हे ध्येय मानववंश गाठणारच आहे. काही काळाने का होईना. आज सगळी परिस्थिती त्याच्या उलट का दिसेना आपल्याला दिसते, सत्य आहे ते, पण त्याच्यातून आपण पुढे जाणार आहोत. प्रत्येक रात्रीनंतर उषःकाल हा असतोच, तर त्यामुळे कधी ना कधीतरी हे बदल होतील, चांगले बदल होतील. आणि त्यांचा पूर्ण विश्वास आहे की डिव्हाइन लाईफ इन डिव्हाइन बॉडी हे प्रत्यक्षामध्ये अस्तित्वामध्ये येणार आहे. आणि तरी आपल्याला कुठेतरी आतमध्ये शंका वाटत असेल तर एकच त्याला उत्तर आहे आणि ते म्हणजे
everything is possible when divine touch is there. When divine touch is there, everything is possible. असं काही नाही आहे की हे इम्पॉसिबल आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल वेन डिव्हाइन टच इज देअर. हे जर आपण मनामध्ये अशी दृढ अशी आपल्या मनामध्ये धारणा असेल तर आपण ह्या श्री अरविंदांच्या सगळ्या विचारांवरती आपण पूर्ण विश्वास ठेवू शकतो आणि त्यांच्या मार्गाने जाण्याचा जेवढा जास्तीत जास्त प्रयत्न आपल्याला स्वतःला तरी करता येतो का यासाठी आपण प्रयत्नशील राहणं हे आपल्याकडनं अपेक्षित आहे. एवढं सांगू आता.